बापरे बाप, आज तर गाव खूपच छान दिसत आहे बाबा. इकडे हे गाव खूपच छान दिसत आहे. माझ्या आत्याचं गाव. माझे आबाजी म्हणत होते असं 1990 आणि 95च्या दशकामध्ये अशी गाव राहत, अशी गुरे जनावरे आणि पाणी आणि जुने लोक अशा प्रकारचे राहत असे. जसं आबाजीनं सांगितली होती मला एक कथा, त्या कथेनुसार हा गाव दिसत आहे. अतिशय सुंदर आणि छान हिरवेगार, आणि ही गवतांच्या झोपड्या, राहण्याचे घर, गुरे जनावरे, रंगीबेरंगी झाडे आणि रंगीबेरंगी फुले, फुलपाखरू आणि लोक सुद्धा साधे, सिंपल आणि शांत मनाचे. अतिशय जसे आबाजीनं जशी कथा सांगितली तशाच प्रकारची इथे देखावा दिसत आहे. अरे खूप छान आहे. वाव, किती छान आहे. पूर्ण गाव सुंदर आणि अतिशय रम्य वातावरण दिसत आहे. गुरे जनावरे पाणी पित आहे, पाण्यामध्ये आंघोळ करत आहे. वाव, तिकडे एक व्यक्ती पाण्यामध्ये काय एक मासोळीचं असं पकडत आहे. वाव, खूप छान दिसत आहे एकदम. ती दूरवर छान मस्त एक झोपडी दिसत आहे. वाव, किती छान. गावालगत एक नंबर असं सुंदर. हे तर माझ्या 1990, 91, 95च्या दशकांची पूर्ण जी कथा सांगितली, संपूर्ण कथा जशी का तशीच दिसत आहे. आबाजी खूप ज्ञानी होते आणि आबाजींनी खूप छान मला कथा सांगितली. त्याचप्रमाणे आज मी इकडे आत्याच्या गावाला आलो, तर जुने लोकांप्रमाणेच इकडे पण राहतात आत्याची गावाकडे. तर आता खूप छान दिसत आहे. वाव, मला इकडे खूपच करमत आहे आता. खरंच अगदी आपल्याकडे गावामध्ये खूपच अतिशय बेकार लोक आहेत. वाव, किती छान. आपल्या गावाकडे तर अशा प्रकारचं काहीच दिसत नाही. शहरामध्ये संपूर्ण बदललेलं गाव आपले शहर आहेत. आणि तिकडे सुद्धा लोक फक्त आणि मोबाईल मध्येच राहतात. ऑनलाईन आहे का, आणि मोबाईल टीव्ही आणि लहान लहान बालके सुद्धा मोबाईल मध्येच पडून राहतात. ना कोणी अभ्यास करतात, ना शेतात, ना अशा प्रकारचं ऍटमॉस्फिअर वातावरण कुठेच दिसत नाही. आणि कुठेच काही अशा प्रकारचं आपल्या देखावा रम्य तिकडे नाही. हे खूपच छान आहे. तो व्यक्ती बिना कपड्यांचा एक लुंगी घालून खालून फक्त अशा प्रकारची पेरणी करून आहे. वाव, किती छान आहे. मस्त गुरे जनावरे, रंगीबेरंगी झोपडिया, गवत, घरे, कुड्या कचरांची, मातींची घरे. वाव, खूप छान आहेत. मस्त करमत आहे इकडे. आपल्या गावाकडे तर आता जुनं काहीच राहिलेलं नाही. जुनं कोणतीच वस्तू दिसत नाही आणि कोणतंच देखावा रम्य सुंदर वातावरण कुठेच नाही. इकडे आज पण हे लोक अशाच प्रकारचे वावरतात. खूप छान पद्धतीने इकडे यांचं वास्तव्य करतात.